विठुराया करत त्या दगडाच्या देवाची पूजा करतेस, पण जन्म देणाऱ्या उमाई आणि अप्पांविषयी काळजी नाही वाटत तुला? अगं असं काय करतेस तू मामी? अप्पांचं पत्र नाही का दाखवलं तुला? उमाई आणि अप्पा मोठ्या गावी गेलेत रुके कमवायला. अगं मूर्ख मुली, खोटं येते. एवढी भक्त आहेस ना विठुरायाची, व त्यांनी तुझ्या कानात येऊन सांगितलं नाही की तुझे उमाई आणि अप्पा मालकांच्या कैदेत आहेत? मालकांनी तुझ्या उमाई आणि अप्पांना मुसक्या बांधून डांबून ठेवलंय. काय? नाही 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 नाही. हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घडतंय. मूर्ख मुली, का तुझी वारंवार कसोटी घेतात? 10 रुपयांचं कर्ज 110 रुपये कसं झालं? ते विठुरायाची मूर्ती रावळातनं का घेऊन जातात? का वागतायत ते असं? याचा विचार केलायस का कधी? का? कारण मालकांना तुझ्याशी लग्न करायचंय. काय? मामी, उगाच भोळेपणा दाखवू नकोस. हे जे सांगते ना ते डोक्यात शिरू दे. हे सगळं तुझ्या आजीला, उमाईला आणि अप्पांना नीट माहितीये. पण बघितलंस ना, तुझे एवढे हाल होताय, पण तरी तुझं लग्न लावू देत नाहीयेत. मग वागणारच ना मालक असं? एवढं श्रीमंत सोन्यासारखं स्थळ समोरून आलंय, पण कद्रूपणा करतायत. तुझा छळ उघड्या डोळ्यांनी बघतायत. लावलं असतं तुझं लग्न त्या मालकाशी, तर हे सगळं थांबलं असतं. हा सगळा छळ थांबला असता, तुमचाही आणि माझाही. पण अक्कल हवी ना. हे बघ, मला ना मालक आजोबा नाही बोलायचं. या घरात सोयरी करायची हिम्मत झालीच कशी तुमची? तर भोगा शिक्षा. मी राक्षस नाही, मी लय वाढ माणूस आहे. म्हण पेडा, म्हण पेडा, प्रेमानं म्हणणार. हा बघू. पण आमच्यात असं एकट्याने खात नसतात. आम्ही संदेश सवंगळी मिळून खात असतोय. गोपाळकाला खा की ग सखू. काय रे, काय झालं? दही पोहे आवडतात ना तुला? मग घे ना. नको का बुडगे, मागच्या वेळेला बी तू मला उभं केलं होतस काय म्हणून, तेव्हा बी अशाच दही पोहे दिले होतेच. पण तेव्हा पुरी होते ग संगती. संगती नसन तर एक घास बी गळ्याखाली उतरत नाही बघ बुडगे. हो रे पाटू, खरं.
तुम्हाला ना काय हवं ते करा, लग्न करा करू नका, पण आम्हाला का त्याचा त्रास? अगं तुझ्यामुळे माझ्या घरावर संकट आलंय. माझ्या पदरात 2 लहान मुली आहेत, दुर्बळ सासरे आहेत, आणि आता ह्यांना पण काही झाली तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? या सगळ्याला ना कारण तू आहेस. आमचे हाल झाले ना तर आमची हाल लागेल तुला. मामी, माझ्या नावानी गळा नको हा काढूस. नुसतं विठुराया विठुराया करत असतेस. काय होणार आहे अगं त्यांनी? उपास करशील आणि तू मरशील. तुझे उमाई अप्पा पण मरतील, पण त्यांनी आमचं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? नाही मामी, असं नाही होणार. पण तू सांग ना ग मला की आता मी काय करू मी मामी. नाही बाई, मी नाही काही सांगणार. तुला हवं ते कर. लग्नाला होकार दे नकार दे, काय हवं ते कर. माझ्यावर नको ती जबाबदारी. आमच्या ह्यांनी घेतली होती तुमची जबाबदारी. काय झालं? यांनाच कैदेत टाकलं. त्यामुळे मी सांगते ना म्हणून काही करू नकोस बाई. पण जर मालकाशी लग्न केलंस ना, तेही ताबडतोब, तर हे सगळे क्लेश संपतील. माई आणि आप्पा सुटतील. कर्ज फिटेल. सगळीकडे आनंदी आनंद होईल. पण मी नाही हा काही सांगणार. तुझा निर्णय तू स्वतः घे. स्वतःहून कर काय करशील ते. साक्षी सांगू म्हणशील लग्न? हे बाई, तू लग्न कर नाहीतर मर. पण एक शब्द जरी कोणाशी बोललीस ना तर मी मरेन, आणि ते पाप तुला लागेल. आजीला, त्या अगोचर अबाईला, वैद्यबुवांना यातलं काहीही सांगायचं नाही. ह्याला त्याला कुणालाही काहीही कळता कामा नये. आणि लक्षात ठेव, तू निर्णय घ्यायला चुकलीस आणि कुठे काही बोललीस ना तर तुझ्या उमाई अप्पांच्या जीवाचं बरं वाईट झालंच समज. नाही मामी, नाही. आता तुझा निर्णय तू घे. जास्त वेळ नाहीये ना तुझ्याकडे. आज सूर्यास्ताच्या आत वाड्यावर जाऊन मालकांना तुझा निर्णय कळव, नाहीतर परिणाम तुला माहित आहेतच. आयुष्यात एकदा तरी शहाणपणानं वाग. आणि लक्षात ठेव, तू निर्णय घ्यायला चुकलीस. कुठे काही बोललीस ना तर तुझ्या उमाई अप्पांच्या जीवाचं बरं वाईट झालंच समज.
छाया या येळेला बाण अचूक लागणार. अयो ते कसं काय हो मालक? नाही म्हणजे सखूची अवस्था फारच आहे हो, बिकट म्हणतो मी. ते खरंच सोडलंय की हो तिने अन्न पाणी म्हणतो मी. आणि अशात काही जीवाचं बरं वाईट झालं तर नाही म्हणजे काळजी वाटते म्हणून बोललो की हो. यापेक्षा जास्त काळजी आम्हाला वाटते सकूची. या वेळेला तिचा जीव बी वाचल आणि आमचा हेतू बी पूर्ण होईल असाच फासा टाकलाय आम्ही. या वेळेला शिकार जाळ्यात गावणार. तुझे उमाई आणि आप्पा मालकांच्या कैदेत आहेत, मालकांच्या कैदेत आहेत. मालकांनी तुझ्या उमाई आणि आप्पांना मुसक्या बांधून डांबून ठेवलंय, बांधून डांबून ठेवलंय. हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घडतंय, फक्त तुझ्यामुळे घडतंय. कारण मालकांना तुझ्याशी लग्न करायचंय, लग्न करायचंय. आता तुझं नशीब राक्षसाच्या हातात आहे. या लबाड शिवप्पानं आमच्याकडून 110 रुपये कर्ज घेतले. पण तुम्ही जर जास्त मिजाज दाखवलीत ना तर या घरात जप्ती आणीन आणि तुम्हाला बाहेर आखलून देईन. आता कसोटी एक नाही दोघी बी देणार. निखाऱ्यावरून चालायची कसोटी सकूची आणि ती चालताना उघड्या डोळ्यानं बघायची कसोटी म्हातारीची. हे रावण आमचं आहे, हा इटोरा आमचा आहे, तेव्हा आवाज बी आमचाच चालणार. काय होते बघ नाही काय होते. काय झालं? काय झालं? घरी जाऊया, घरी जाऊया आपण. चल बाळा चल चल चल. आजी आजी चल 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 चल. बस बस इथं बस. अगं काय झालं सांग ना बाळा. तुझा चेहरा असा काय झालाय? सांग काहीतरी, बोल काहीतरी. आजी उमाई आप्पा ते काय ते काय ते पुढे बोल. आणि लक्षात ठेव, तू निर्णय घ्यायला चुकलीस आणि कुठे काही बोललीस ना तर तुझ्या उमाई अप्पांच्या जीवाचं बरं वाईट झालंच समज. अगं काय झालं? इतके का घाबरलीयस?
कोणी काय बोललं का तुला? सांग ना काय झालंय. पुरे आम्ही हाव ना संगती. मग एवढं कशा पायी घाबरतेस? अगं अर्धवट काय सांगतेस? आप्पा उमाई म्हणालीस आणि गप्प बसलीस. त्यांच्याबद्दल काही सांगायचं आहे का? कोणी काय बोललं का तुला? हं? काय झालं? काय झालं? हं? हं? नक्कीच पुरीला घाबरून आलं. काहीतरी भयंकर झाले आणि पुरी आपल्याला सांगत नाही. अशी खचून बसलीस तर कसं होणार आहे सखू? म्हणजे मी काय करायचंय? जे करायला हवं तेच, लग्न. लग्न राक्षसासोबतची? अगं ते खूप दुष्ट आहेत. मी कशी करू त्यांच्याशी लग्न? मग दुसरा कुठला मार्ग आहे का? ते माझा छळ करतील, माझ्या कसोट्या घेतील, खोटा देते. नाही करू शकत त्यांच्याशी लग्न. मला खूप भीती वाटते त्यांची. तुझ्या याच भीतीमुळे तू माईचा, आप्पांचा, आजीचा जीव धोक्यात घालतीयस. आणि तुमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणाऱ्या त्या मामाचं काय? तोही कोठडीतच आहे ना? कोणामुळे? शेवटी सगळ्यांचा मूळ तूच आहेस ना? तुझ्याशी लग्न करता यावं म्हणून तो मालक या सगळ्यांना त्रास देतोय. त्यामुळे जोपर्यंत हे लग्न होत नाही तोपर्यंत यातनं कुणाची सुटका नाहीये, हे लक्षात ठेव. नाही, पण मला लग्न नाही करायचंय हे मी उमाई आणि आप्पांना निक्षून सांगितलं होतं. मला लग्न नाही करायचं, मला लग्न नाही करायचं. मला सासरे नाही जायचंय, मी नाही जाणार सासरी. मला लग्न नाही करायचंय. मला आपलं घर सोडून नाही जायचं. उमाई, मला तुम्हाला सोडून नाही जायचंय. नाही, मी लग्न नाही करणार आहे. काय करणार आहे? मला उमाई आणि आप्पांना सोडून नाही जायचंय. तुझं उमाई आणि आप्पांवर जीवापाड प्रेम आहे ना? हो. अगं मग वेडे, तुला काही दिसत नाहीये का? जरा इकडे बघ. जरा तिकडे बघ. दिसतायत का सगळे बांधलेले? या सगळ्याचं कारण तूच आहेस. सखू, हे दिव्य आहे सखू. चेपेल का तुला? सखू, तू लहान नाही राहिलीस आता. त्यामुळे मोठ्या आणि समजूतदार मुलीसारखा विचार कर. आम्हाला मानलंय की मारणार आहेत असा विचार करू नकोस. हो, हा छळ सहन करू आम्ही, पण तू आमच्यासाठी म्हणून कुठलाही निर्णय घेऊ नकोस. उमाई आणि आप्पा तुझ्या काळजीने हेच बोलणार आहेत. ते असं नाही बोलणार की सखू तू लग्न कर. पण तुला कळायला हवं ना, जर तुझे उमाई आणि आप्पा सुटायला हवेत, तुला रावळात परत यायला हवाय, तर तुला हे लग्न करावं लागेल. तू जर या लग्नाला नाही म्हणालीस तर ते मालक
उमा येणी अप्पांना ठार मारतील, अप्पांना ठार मारतील, अप्पांना ठार मारतील. दिसतायत का सगळे बांधलेले, सगळे बांधलेले, सगळे बांधलेले. कारण तूच आहेस, तू लहान नाही राहिलीस, लहान नाही राहिलीस. त्यामुळे मोठ्या सारखा विचार कर, सारखा विचार करते मालक सगळी अप्पांना ठार मारतील. तू लहान नाही राहिलीस, लहान नाही राहिलीस. त्यामुळे मोठ्या सारखा विचार कर, सारखा विचार अप्पांना ठार मारतील. नाही नाही नाही, मी असं होऊ देणार नाही, नाही होऊ देणार मी असं. अगं काय नाही होऊ देणार, अगं काय नाही होऊ देणार. अगं सखू भानावर आहे, भानावर. पुरे कसली भीती वाटते तुला? आम्हाला सांग, आम्ही हाव ना. नाही नाही असं होऊ. काय नाही म्हणतेस, काय नाही होऊ देणार आहे. बोल ना काहीतरी बोल. नाही होऊ देणार. अगं कुठे चाललीस अशी तावा तावात? अगं सकू थांब, सकू सकू, अगं सकू, सकू सकू ग, सकू, अगं थांब. का तुझी वारंवार कसोटी घेतात? 10 रुपयांचं कर्ज 110 रुपये कसं झालं? ते विठुरायाची मूर्ती रावळात का घेऊन जातात? याचा विचार केलायस का कधी? कारण मालकांना तुझ्याशी लग्न करायचंय, लग्न करायचंय, लग्न करायचंय. सखू